काजल, वातावरण खूप खराब दिसतोय. असं वाटतंय पाऊस येतो काही. पाऊस येऊ नंतर वारा येऊ, मला काही फरक पडत नाही. अरे खूप मोठा तुफान दिसतोय हा. सांगितलं ना, मला काही फरक पडत नाही. तुम्ही तर म्हणला होतात की मला कोणत्या गोष्टीने भीती वाटत नाही म्हणून. मी फक्त कधी कधी विजेचा आवाजाने घाबरते. हो का? आणखी कोणत्या कोणत्या गोष्टीने भीती वाटते मला सांगा ना. सांगितलं ना, कोणत्या गोष्टीची भीती वाटत नाही. आजकालच्या जमान्यातली मुलगी आहे मी. अरे हो, मी राहिलो जुन्या जमान्याचा आणि तू नवीन जमान्याची. आपल्या दोघांचं कसं मेळ होईल? हात काढा. काय? हात काढा. काही गरज नाहीये कोणता नाता जोडण्याची, समजलं? नवीन पिढीच्या मुली आपल्या शहरावर अशा गोष्टी करतात का? त्या फक्त गोष्टी नाहीये. आणि हे बघा, माझ्यासोबत कुठलीही जोर जबरदस्ती चालणार नाहीये, समजलं? अरे पण तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्यासोबत काही जबरदस्ती करेल म्हणून? काजल, तू माझ्यावर एवढी रागवतेस आणि मला सांगत पण नाहीस की माझी चुकी काय आहे. काय झालं तुला काजल? चूक फक्त एवढी आहे की कोणावर तरी प्रेम, म्हणजे मला कोणासोबत लग्नच करायचं नव्हतं. आणि मग काय केलं असतं तुम्ही? काही केलं असतं, पण असे स्वतःचे स्वप्न तुटू दिले नसते. मी पण तुमच्या स्वप्नाला तुटू देणार नाही. काजल, माझ्याकडे बघ. नवरा बायको नाही झालं तर काय झालं, आपण मित्र बनून राहू. आणि मैत्रीचा पहिला नियम असतो बराबरीचा हक्क. काजल, पण तुला माझ्यावर विश्वास करावा लागेल. तू असं कोणतंच काम करायचं नाही ज्याने मला दुःख होईल. मी पण असं कोणतंच काम करणार नाही ज्याने तुला दुःख होईल. हळूहळू तुम्ही मला समजून घ्या आणि मी तुम्हाला. असं केल्याने तुमच्या नवीन पिढीला पण काय होणार नाही आणि माझी जुनी पिढी जी आहे ती पण सलामत राहील. बरोबर ना? आणि राहिली गोष्ट आजच्या रात्रीची, येणाऱ्या अनेक रात्रीची, तर मी कुठे बाहेर जाऊन पण झोपला असतो. पण असं केल्याने माझ्या आई वडिलांना खूप वाईट वाटेल. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. मी इथेच तुमच्या जवळ झोपी जातो. तुम्ही पण बेफिक्रीने इथे झोपी जा. कम ऑन काजल, ट्रस्ट मी.